नमस्कार मैत्रिणींनो, चला आज तुमच्यासाठी मी घेऊन आले 32 साईज प्रिन्सेस कट. तर चला आपल्याला उंची टाकायची 14ची. उंची टाकून घ्या तुम्ही अगोदर 14 आणि इथे लाईन आपल्याला अशी ड्रॉ करून घ्यायची अगोदर. भरपूर साऱ्या रिक्वेस्ट होत्या मैत्रिणीच्या, त्याच्यामुळे म्हटलं चला एक व्हिडिओ बनवावं. तर इथे शोल्डर घेणार आपण 5.5चं. मोंडा पण 5.5चा घ्यायचा आहे. साईज 32चीच आहे आणि छोटी पण साईज आहे. एकदम परफेक्ट बसणारा प्रिन्सेस कट आहे, जो की तुम्हाला तर माहिती माझ्याकडं ब्लाऊज किती शिवायला येतात आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या ब्लाऊजची कटिंग प्रिन्सेस कटची सेम अशीच करते, जे की तुम्हाला मी शिकवत आहे. तर चेस्ट आहे 32, त्याचा चौथा भाग घेतला आपण 8 येणार आहे आणि पुढं 1.5 एक्स्ट्रा इंची घेतलेला आहे. जर तुम्हाला कपडा जास्त लागत असेल शिवायला तर तुम्ही एक्स्ट्रा 2 इंच पण घेऊ शकता. आणि इथं मोंड्याला मी आकार देते 1.5 इंचावरती. जर तुम्हाला बघा, आपण आता चेस्ट टाकली 32 आणि 32चा चौथा केला 8 आला आणि परत 1.5 घेतलं ना आपण एक्स्ट्रा, तिथे 2 पण घेऊ शकता. काही वेळेस कोणाकोणाला कपडा जास्त लागतं एक्स्ट्रा शिवायला, त्याच्यासाठी पण मी 1.5 घेते. तर चला आपण कमरेचं माप टाकून घेऊया. आपल्याला 28ची कंबर आहे, 7 टाकणार तर आपण कंबर. आणि इथे ना आपण का नाही 2 घेणार आहोत. 2.5 पण घेऊ शकतो, तसं 2 घेतले मी आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिवायसाठी. तर तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी इथं का नाही कोणी 2.5 पण घेतं, डायरेक्ट 2.5 टाकतं. तसं मी आधी 2 टाकलं मग अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घेतलं, तर काही अडचण नाही आहे. जर तुम्हाला जास्त कपडा लागत असेल तुम्ही अर्धा इंच दोन्ही पण वरती पण वाढू शकता आणि खाली पण इट्स ओके, एवढं ठीक आहे. कारण काय आहे ना, जास्त कपडा पण असला ना तर आतून खूप फुगे वगैरे जातात, त्याची पण काळजी घ्यायची असते आपल्याला, हो की नाही. तर बघा, समोरचा गळा टाकते मी. गळा घेतलेला आपण 6चा आणि इथं आपण आकार देणार आहोत. कारण काय ना, जर तुम्हाला पुढचा गळा जर डीप हवा असेल तर तुम्ही पण तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही डीप घेऊ शकता. बघा, पुढचा पण गळा टाकला, शोल्डर टाकला आपण 2.25चा. गळ्यासाठी 2.25चं शोल्डर टाकलं आहे. परत सांगते मी तुम्हाला, तुमच्या लक्षात राहील म्हणून. आणि हा प्रिन्सेस कटचा टक्स आहे, जो की मी इकडच्या साईडनी 4 घेतला आणि साईडनी त्याच्या 1.5 घेतलेला आहे. बघा, वरती पण आपल्याला उंची घ्यायची टक्सची 4च, रुंदीत आपण 4च घेतली आणि उंची पण 4 घेतली आणि साईडला 1.5 याच्यासाठी घेतले की त्याला आपला पफ तयार झाला पाहिजे व्यवस्थित, त्याच्यामुळे मी 1.5 घेते. तुम्ही किती घेताय मला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर बघा, आणि ह्या इथूनच आपल्याला प्रिन्सेस कटला आपल्याला आकार द्यायचा आहे. वरती आकार एकदम व्यवस्थित द्यायचा, जो की आपला पफ एकदम रेडी झाला पाहिजे मस्तपैकी आणि ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित बसला पाहिजे. ही पण काळजी घ्यायची आहे आपल्याला. बघा, ओके. बघा, एकच नंबर आलेले आपली प्रिन्सेस कट माप एकदम व्यवस्थित टाकलेलं आहे. तुम्हाला जर काही नाही समजलं तर तुम्ही मला परत विचारू शकतात, ओके. तर बघा, चला आपण अगोदर काय करूया, कट करून घेऊया. ते पुढचा भाग कसा वाढवायचा काय हे सगळं तुम्हाला सांगणार आहे मी. पुढच्या भागाचीच कटिंग करत आहोत आपण. बॅक पार्ट तर तुम्हाला सगळ्यालाच माहिती, म्हणजे आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा तर आपला बॅक पार्ट पण निघतो सेम. पण आता ही फ्रंट बाजू आहे, जे की मी तुम्हाला सांगणार. फ्रंट बाजूसाठी सगळ्यांचे भरपूर सारे क्वेश्चन आणि प्रश्न असतात की ताई वरती जातो पुढचा भाग नाही का, ब्लाऊज स्टिच केल्यावर वर इथं रंगल्यावर येतं ब्लाऊज. त्याच्यासाठीच मी हे फ्रंट साईड कटिंग घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. व्हिडिओ आवडत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा, इंस्टाग्रामला पण बघत असेल तर फॉलो करा. चला व्यवस्थित कटिंग करून घेऊया अगोदर. एकदम पॉईंट टू पॉईंट आपल्याला कटिंग करायची. कटिंग जर व्यवस्थित जमली की मग ब्लाऊज पण एकदम परफेक्ट जमणार. आणि जी मी अर्धा इंच वरती लाईन दिलेली ड्रॉ केलेली बघा, तिथूनच आपल्याला कटिंग करून घ्यायची. ती लाईन पण खूप महत्त्वाची आहे. आणि हे जो खोल भाग आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला अगोदर. बघा, आणि आता राहिलेलं एवढं कट करून घेते. बघा, आपली समोरच्या भागाची कटिंग एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि तुम्हाला सांगते मी आता हे याच्यावर तर तुम्हाला सांगते, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की हे भाग कसे वाढून घ्यायचे काय. तर ही तुम्हाला मी सांगते. ह्या साईडनीच आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा आणि ह्या साईडनी अर्धा इंच आपल्या ब्लाऊज पिसावर आपल्याला अर्धा इंचनी वाढून घ्यायचे असतात हे पार्ट दोन्ही पण. तर तुम्हाला मी हे ड्रॉ करून दाखवेन जेव्हा मी कटिंग करेन ब्लाऊजची, तेव्हा तर नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे. पण ही कटिंग तुम्हाला समजली की नाही मला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे मैत्रिणींनो. खास तुमच्यासाठी घेऊन आले. प्लीज लाईक केल्याशिवाय जायचं नाही.